हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं सपरित सरिता चॅनलमध्ये। आज आपण कुठली रेसिपी नाही दाखवणार, मी बनवलेल्या वस्तू तुम्हाला तळून दाखवते। पोह्यांपासून आपण कुरडई बनवली आहे आणि पोह्यांपासून चकली बनवलेली, त्याची रेसिपी तुम्ही बघितलीच असेल। त्या आता कडकडीत वाळल्या आहेत, ते मी तुम्हाला आता तळून दाखवते कशा फुलतात। हे बघा किती सुंदर तयार झालेले आहे। आपल्या ह्या पोह्यांपासून चकल्या बनवलेल्या आहे, बघू शकताय तुम्ही किती छान आपले काटे ही किती सुंदर आलेले आहे आणि अशा कडकडीत वाळल्या आहे। त्याला 2 दिवस कडकडीत वाळायची गरज होती, म्हणून मी लगेचच तळून दाखवले नव्हत्या। आणि हे बघा कुरडई आपली, कोणी म्हणणार नाही ही पोह्यांची कुरडई आहे। हे बघा किती छान तयार झालेली आहे, अगदी झटपट कमी वेळामध्ये। कुरडयांना गॅसही पेटवा लागलेला नाही आपल्याला आणि 3 दिवस भिजवायचं वगैरे गरज पडली नाही, अगदी झटपट तयार होते कुरडई। तुम्ही दोघी ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा, अगदी साधी सिंपल आणि झटपट बनणारी रेसिपी आहे। आपल्याला दोन्ही रेसिपींसाठी गॅसचा अजिबात वापर लागलेला नाही, भिजवावं लागलेलं नाही आपल्याला आणि गॅसवर शिजवावे लागणार नाही। दोन्ही रेसिपी आपल्या अगदी झटपट न गॅस वापरता आणि न भिजवता तयार झालेल्या आहे। अगदी छान रेसिपी आहे, मला तर खूप आवडलं आहे। तुम्ही नक्की ट्राय करून बघा, एकदम झटपट तयार होणारी रेसिपी आहे। मी आता इकडे तेल तापत ठेवलेलं आहे, आता आपण तळून बघू कशा तयार होतात त्या। हे आपण टाकून एक असं थोडंसं टाकून बघू। हा तापलाय आपलं तेल, आता आपण कुरडई तळून घेऊ। कुरडईची एवढी साधी सिंपल आणि एवढी झटपट बनणारी रेसिपी मी तरी अजूनपर्यंत कधी बघितली नव्हती। मला खूप बनवताना खूप सोपं वाटलं। आता आपण खाऊनही बघू कसे तयार होतात। हे बघा तेलात टाकतात कशा दुप्पट तिप्पट फुलून येतात ते कुरडई, तुम्ही बघू शकताय। अशाच पद्धतीने आपण अजून तळून घेऊया। आता परत अजून एक आपण कुरडई तळून बघूया। तेल छान तापलंय आपलं, बघू शकताय तुम्ही तेलामध्ये किती छान तळून येत आहे त्याचे तुकडेही झाले नाही, अगदी परफेक्ट तयार झालेले आहे आपल्या कुरडया। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा, तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल। या दोन्ही रेसिपींची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, तुम्ही तिथे जाऊन नक्की क्लिक करा आणि बघा। अगदी पांढऱ्या शुभ्र अशा आपल्या ह्या कुरडया तयार होता। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा। आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा, त्यामुळे तुम्हाला अशा नवनवीन रेसिपीज बघायला मिळतील। मी वाळवणाच्या भरपूर रेसिपीज टाकलेल्या आहे, तुम्ही त्याही जाऊन बघा आणि तुम्ही ही रेसिपी ही नक्की ट्राय करा। आता आपण चकली तळून बघू। कुरडया तळल्या आपल्या 5-6 कुरडया छान आलेल्या आहे। आता आपण त्याच तेलामध्ये चकल्या तळून घेऊ आपण। चकल्या अगदी गोल गरगरीत आलेले आपले, छान काटे आलेले त्याला साईडनी। हे बघा तेलात टाकतात कशा दुप्पट तिप्पट फुलताय त्या, अगदी परफेक्ट तयार झालेले आपल्या चकल्याही। हे बघा बघू शकताय तुम्ही, एवढीशी चकली आपली, मी तुम्हाला चकली दाखवते। बघा एवढ्याशा चकलीची केवढी मोठी तळून फुलते बघा। या अशा चविष्ट चकल्या मुलांना तर खूप आवडतील। बाहेरनं काही स्नॅक आणून देण्यापेक्षा असं करून आणि तुम्ही डबे भरून ठेवू शकता आणि हवं तेव्हा मुलांना तळून देऊ शकता। अगदी छान रेसिपी आहे दोघंही। अगदी हलक्या फुलक्या तयार झालेल्या आपल्या चकल्या, बघू शकताय तुम्ही। हे बघा अगदी हलक्या फुलक्या तयार झालेल्या आहे। त्याच्यामध्ये आपण तिखट मीठ टाकल्यामुळे त्या चवीलाही खूप भन्नाट लागतात। आपण आता गॅस बंद करून दिलेला आहे।
झाल्या आपल्या चकल्याही तळून झाल्या, कुरडया तळून झालेल्या आहे. भन्नाट चवीच्या अशा आपल्या चकल्या रेडी झालेल्या आहे. बघू शकताय तुम्ही, हे बघा तळून तर किती सुंदर. हे बघा आपल्या चकल्याही तळून झाल्या आणि कुरडईही तळून झालेली. पोह्यांपासून अगदी छान असे दोन्ही हे पदार्थ आपले अगदी छान तयार झालेले. एवढ्याशा चकलीची बघा किती छान फुललेली चकली, बघा किती मोठी चकली तयार झालेली आहे. हलकी फुलकी अशी चविष्ट चकली आपल्या तयार झालेल्या आहे. 3 वाट्या पोह्यांपासून आपले जवळपास 50 चकल्या तयार होता आणि तळून बघा किती सुंदर होता. आणि इथे 2 वाट्या पोहे घेतलेले होते, त्याही बघा कुरडया किती छान आलेल्या आहे. 2 वाट्या पोह्यांपासून आपल्या 25 कुरडया तयार झालेल्या आहे. त्याही तळून बघा किती छान फुललेल्या आहे. तुम्हाला मी असं क्रशही करून दाखवते. हे बघा, हे बघा किती कुरुम कुरुम झालेलं आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. मी तुम्हाला थोडंसं खाऊनही दाखवते चवीला कसे झालेले आहे. अगदी परफेक्ट तयार झालेले आहे. आपल्या गव्हाच्या कुरडया लागतात तशा कुरडया तयार झालेली. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. एकदम साधी सिंपल. कुरडया बनवायचं म्हटलं की खूप अवघड वाटतं उन्हाळी वाळवणामध्ये, पण तुम्ही अशा पद्धतीने जर तयार केले ना, सोपं अगदी. आता मी तुम्हाला चकलीही खाऊन दाखवते. छान अगदी भन्नाट चव झालेली आहे. बघू शकता तुम्ही चकली. तुम्ही ह्या दोन्ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला माझ्या ह्या रेसिपी आवडल्या तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आपल्या चॅनल कोणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशा नवीन वाळवणासह. तोपर्यंत बाय.